नमस्कार. आज आम्ही बनवणार आहोत कोलंबी भात. कोलंबी भाताचं मुख्य जिन्नस म्हणजे सोललेली कोलंबी. त्याच्यासाठी तांदळामध्ये थोडेसे तूर डाळ टाकणार आहोत. फोडणीसाठीचं सर्व साहित्य शिवाय कांदा बटाटा कापून घ्यायचा आहे. आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत. कांदा बारीक चिरला आहे. लसूण मिरची बटाटी छोटी छोटी कापलेली आहेत. आता आपण बनवायला सुरुवात करूया. पातेले तापवण्यासाठी ठेवलेले आहे. आपल्याला हवं तेवढ्या चमचमीत प्रमाणात तेल घ्यावं. ज्यांना कमी खायचं आहे त्यांनी कमी तेल वापरलं तरी पण चालेल. आपले तेल तापून झालेले आहे. फोडणीसाठी पहिले थोडं जिरं, थोडासा बडीशेप, मिरची, लसूण, कढीपत्ता, त्यानंतर 2 तमालपत्र आणि कांदा टाकून कांदा शिजेपर्यंत हलवून घेऊया. आपला कांदा शिजून तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता हळद अर्धी चमची, मसाला 3 चमचे. मसाला आणि कांदा परतून घेऊया. आता त्यामध्ये कोलंबी टाकूया. कोलंबी परतवली झालेली आहे. त्याच्यात बटाटे टाकून घ्या. बटाटी परतून झाली आहेत. आता त्याच्यात तांदूळ आणि तुरीची डाळ जी आपण भिजवून ठेवली होती ती टाकूया. हे सर्व जिन्नस आता परतून घेऊया. आपले तांदूळ परतवून झाले आहेत. आता त्याच्यात साधारण 2.5 ग्लास एवढं पाणी घालूया. गरम केलेले पाणी आहे. आपला कोलंबी भात तयार झालेला आहे. आता त्याला थोडंसं झाकण ठेवून वाफेवर ठेवूया. आपला कोलंबी भात तयार झालेला आहे. आता आपण वाढून घेऊया. गरमागरम जेवण तयार आहे.